आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरू नगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह. नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. राज्यातले शेतकरी संपावर जात आहेत. किसान क्रांती या बॅनरखाली राज्यातले शेतकरी येत्या 1 जूनपासून संपावर जाणार आहेत, पण त्यांच्या या संपात फूट पाडण्याचे प्रयत्नही होत आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी पुणतांब्याच्या शेतकऱ्यांसोबत, ज्यांनी राज्यात पहिला शेतकरी संप केला काही दिवसांपूर्वी, त्या प्रतिनिधींशी चर्चा केली आणि त्यांनी त्यांच्या संपाला 2 महिन्याची स्थगिती दिली. पण जे खरे आयोजक आहेत, जे मोठ्या संख्येनं आहेत, त्यांचं मात्र म्हणणं काही वेगळं आहे. त्यांचा सरकारच्या आश्वासनांवरती विश्वास नाही आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा जाहीर केलेलं आहे की 1 जूनपासूनचा जो नियोजित शेतकरी संप आहे तो होणार आहे. ज्यांना सहभागी व्हायचं त्यांनी व्हावं, ज्यांना व्हायचं नाही त्यांनी होऊ नये. आणि दरम्यानच्या काळात सरकारला जर का आमच्याबरोबर चर्चा करायची असेल तर सरकार चर्चा करू शकतं. पण शेतकरी संपा व्यतिरिक्त शेतकऱ्यांचे प्रश्न खूप वेगळे आहेत. खरा मुद्दा आहे, खरी मागणी आहे ती शेतकरी कर्जमाफीची. त्याबद्दल सरकारचं म्हणणं काय आहे हे अद्याप रेकॉर्डवरती आलेलं नाही. दरम्यानच्या काळात येत्या 20 मे पासून राज्यात GSTचं 3 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. त्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, शेतकरी कर्जमाफीवरती सरकारनं चर्चा करावी अशी विरोधकांची मागणी आहे. त्याबद्दल सुद्धा सरकार काही बोलत नाही आहे. त्यामुळं त्या अधिवेशनात विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन गोंधळ घालतील, गदारोळ करतील हे स्पष्ट दिसतं आहे. तसंच शेतकऱ्यांचे प्रश्न काही संपत नाही आहे. तूर खरेदी ही आणखी 1 लाख टनानं वाढवली तरीसुद्धा टोकन मिळालं तर खरेदी होत नाही, खरेदी झाली तर चुकारे होत नाही आहे. तुरीचा गोंधळ काही केल्या संपत नाही आहे. दरम्यानच्या काळात भाजपचे म्हणजे सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना शिवी हासडली. ते चक्क शेतकऱ्यांना साले म्हणाले. त्यावरती पांघरून घालताना राज्याचे ज्येष्ठ मंत्री, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी एक वेगळाच जावई शोध लावला. ते म्हणाले मराठवाड्यामध्ये एकमेकांना साले म्हणतात आणि त्यावरनं शेतकऱ्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की सरकारमधली लोक, सरकार यांची वृत्ती काही वेगळी आहे. ते पांघरून घालताना कुठल्याही थराला जाऊ शकतात. म्हणूनच सरकारच्या विरोधात वातावरण तापतंय. मुख्यमंत्र्यांना त्याचं किती आकलन होतं आहे हे त्यांच्यापुरतीच हा प्रश्न आहे. पण जे जाणकार आहेत, जे गेल्या 2.5-3 वर्षांपासून या सरकारची वाटचाल जवळून बघतायत, त्यांना असं वाटतंय की पहिल्यांदा कुठंतरी सरकार विरोधी वातावरण हे शेतकऱ्यांमध्ये तापतंय आणि याला वेळीच फुंकर जर का सरकारकडून किंवा सत्ताधारी पक्षाकडून घातली गेली नाही तर मग शेतकऱ्यांचा प्रश्न सरकारच्या हाताबाहेर सुद्धा जाऊ शकतो. या संबंध प्रश्नांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. आपला आजचा सवाल बघा. शेतकरी संपावर जाणं हे भाजप सरकारचं अपयश आहे का? हे आपल्या चर्चेत काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, सरकारी धोरणाला कंटाळून शेतकऱ्यांनी संपाचं शस्त्र उगारलंय का? मुद्दा क्रमांक 2, शेतमालाला हमीभाव देण्यात भाजप सरकार अपयशी ठरतंय का? मुद्दा क्रमांक 3, तूर खरेदीच्या घोळामुळे सरकारी यंत्रणेवरचा शेतकऱ्यांचा विश्वास उडालाय का? मुद्दा क्रमांक 4, GSTच्या विशेष अधिवेशनात सरकारनं शेतकरी कर्जमाफीवर चर्चा करावी का? शेवटचा मुद्दा क्रमांक 5, शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडण्याचा प्रयत्न होतोय का? मी या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या पाहुण्यांची ओळख करून देणार आहे. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ प्रवक्त्या आमदार विद्याताई चव्हाण,
मुख्यमंत्र्यांच्या वतीनं भाजपवर जो प्रश्नांचा भडीमार होणार आहे, सरकारवर जो प्रश्नांचा भडीमार होणार आहे, त्याची उत्तरं देण्यासाठी डॉक्टर अनिल बोंडे भाजपचे आमदार आहेत आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये। सध्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरती जे आंदोलन होत आहे त्या आंदोलकांच्या वतीनं त्या आंदोलन कृती समितीचे संयोजक बबन हरणे आहेत। तसंच आपल्यासोबत रावसाहेब दानवे यांच्या भोकरदनच्या घरासमोर ज्यांनी उपोषण केलं ती तरुण मुलं होती, त्यातले 2 प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। एक आहेत हनुमंत पवार आणि दुसरे आहेत मानस पगार। मी या दोघांचंही या चर्चेत स्वागत करतो। त्याचबरोबर आपल्यासोबत प्रहारचे अपक्ष आमदार बच्चू कडू आणि किसान क्रांतीचे नेते शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी सुद्धा आहेत। मी तुम्हा सर्वांचं या चर्चेत स्वागत करतोय आणि मी थेट फोनलाईनवरनं जयाजी सूर्यवंशी यांच्याकडे जातो। जयाजी सूर्यवंशी, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणतांब्याला जो शेतकऱ्यांचा पहिला संप झाला काही दिवसांपूर्वी त्या लोकांशी चर्चा केली आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी असं जाहीर केलेलं आहे की आम्ही आमच्या शेतकरी संपाला 2 महिन्याची स्थगिती देत आहोत। 2 महिन्यात जर का सरकारनं आपल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही तर मग आम्ही संपावरती जाऊ। पण तुम्ही मात्र म्हणताय की किसान क्रांतीचा हा जो शेतकरी संप आहे, ज्याला 15-16 संघटनांचा पाठिंबा आहे, तो नियोजित 1 जूनला होणारच म्हणजे नेमकं काय होणार आहे? हा संप कशासाठी आहे? हा संप का होणार आहे? आणि मुख्यमंत्री संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप सुद्धा तुम्ही केलेला आहे। मुळात प्रश्न असा आहे की जे आज मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बोलले ते शेतकरी चळवळीमधील कार्यकर्ते नाही, ते भाजपचे कार्यकर्ते आहेत। जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुंबईमध्ये बोलवून घेतलं आणि तुम्ही असं जाऊन खाली लोकांच्या मध्ये बोला की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला 2 महिन्याचं आश्वासन दिले। जर आश्वासन दिले तर मग लेखी आश्वासन का दिलं नाही, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। आणि जी कोर कमिटी आमची आहे की जे आता जवळजवळ आमच्या 30 ते 40 पेक्षा जास्त संघटना आमच्या बरोबर या किसान क्रांती या बॅनर खाली एकत्र आलेले आहेत। या बॅनर या क्रांती सेनेच्या जो समन्वय समिती आहे, जी कोर कमिटी आहे, त्या कोर कमिटीला मुख्यमंत्र्यांनी का नाही बोलवलं, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। आणि पुणतांबा आणि पुणतांबा परिसरातीलच फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत का? त्यांनाच कर्जमुक्ती हवी आहे का? त्यांना शेतीमालाला भाव हवा आहे का? हाही सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे की महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत आहे, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती हवी आहे, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याचे तुरीचे प्रश्न अजून पडलेले आहेत, खरीपाचा सीझन तोंडावर कुठल्या प्रकारची शासन दरबारी हालचाल नाहीये। आणि हे सगळे अनेक प्रश्न असताना सरकारने काय केलं, जसा मराठी क्रांती मोर्चामध्ये भाजपचे आणि संघाचे माणसं आतमध्ये घुसवून तो मोर्चा मोडण्याचा कार्यक्रम जे केला, तोच कार्यक्रम त्याच पद्धतीने आज मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांचा संप मोडीत करण्याचं जे काम केलेलं आहे, हे शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं पाप आता मुख्यमंत्री करत आहेत। आणि आम्ही यांना सोडल्याशिवाय राहणार नाही, कारण आमच्यामध्ये एक चीड तयार झाली आहे। मुळात संघर्ष यात्रा होती ती काँग्रेस राष्ट्रवादीची होती, बच्चूकडून मासूड यात्रा काढली होती, त्याला काही राजकीय कंगोरे असतील, परंतु आमच्या चळवळीमध्ये सगळ्या चळवळीतले कार्यकर्ते, सगळ्या जातीतले, सर्व धर्मातले, सर्व पंथातले, आम्हाला राजकारणाची काही देणे घेणं नाही। आम्हाला फक्त हवं आहे की आम्हाला हमी भाव हवा आहे, आमची कर्जमुक्ती हवी आहे, आम्हाला लाईट माफी हवी आहे, आम्हाला 0% दरावर वीज माफ पाहिजे, आम्हाला ठिबक मोफत पाहिजे। आमच्या ज्या काही 10-12 मागण्या आहेत, ह्या 10-12 मागण्या मी पुढे घेऊन येतोय। खरं तर आम्ही सातत्याने रस्त्यावर आलो, आंदोलन केले, निवेदन दिले, सगळं करून झालेलं आहे। आता आमच्या पुढे एक जे रसद बंद आंदोलन केल्याशिवाय आमच्या पुढे पर्याय राहिलेला नाही, म्हणून आम्ही पहिलं जे आंदोलनाचं नेतृत्व घेतलेलं आहे की पुणे आणि मुंबई या महानगराबरोबरच शहरामधील सर्व दूध आणि भाजीपाला बंद करायचा। आठवडे बाजारामधला भाजीपाला कोणी भाजीपाला घेऊन जाणार नाहीये, दुधाचा खावा करा, दुधाचं तूप करा, आपल्याला वाटलं तर आपण गावामध्ये दूध वाटा, या प्रकारची आमची भूमिका आहे। जर रोज मारण्यापेक्षा एकदा मिळेल परवडलं। आज बाजारामध्ये अशी परिस्थिती आहे, तुम्ही कुठलाही जर तुम्ही मोंढ्यामध्ये गेला, तुम्ही बाजारपेठेमध्ये गेला तर शेतकऱ्याच्या शेतीमालाला अजिबात भाव नाहीये, पण ग्राहकाला प्रचंड किमतीमध्ये माल विकत घ्यावा लागतोय। हा मधला जो भाजपचा दलाल आहे, भाजपचा वर्ग आहे, व्यापारी वर्ग आहे, ही शेतकऱ्याची लूट करतोय आणि शेतकऱ्याची लूट करण्यासाठी भाजपचं सरकार या देशामध्ये आलंय असा आमचा ठाम विश्वास आता पडला आहे। कारण दानवेचा जो चेहरा आहे तो खरं तर तोच भाजपचा मुखवटा मोदींचा आहे। मतं मागायला मोदी आणि काम करायला दानवे आणि ठीक आहे जयाजी, आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांपुरती मर्यादित राहूया। डॉक्टर अनिल बोंडे,
जयाजींनी थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केलेला आहे की ते शेतकऱ्यांच्या संपामध्ये फूट पाडतायत, जशी फूट मुख्यमंत्र्यांनी, त्यांचं म्हणणं आहे, मराठा क्रांती मोर्चामध्ये पाडली तसंच आता आमच्या किसान क्रांती मोर्चामध्ये म्हणजे शेतकऱ्यांच्या संपामध्ये ते फूट पाडतायत। आशिष जयाजी एवढ्या तावात बोलतात आहे, मला प्रश्न पडला आहे की जयाजींना भारतीय जनता पक्षाचा विरोध करायचा आहे की शेतकऱ्यांचं भलं करायचं आहे? कारण आज आम्ही सगळे आमदार माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायसाठी गेलो होतो। खासदार आमदारांना बाजूला ठेवून जे पुणतांब्यांचे शेतकरी आले होते, साधारणतः 1-1.25 तासपर्यंत त्या शेतकऱ्यांसोबत माननीय मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली। प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःचे प्रश्न सांगितले आणि पुणतांब्याचेच शेतकरी होते की त्यांनी सर्वप्रथम सांगितलं, ग्रामपंचायतची सभा घेतली आणि आम्ही संपावर जाणार। ही संपावर जाण्याची कल्पना ही पुणतांब्यापासून सुरू झाली। आता जयाजींना नंतर मिळाली असेल ती त्याची गोष्ट निराळी, आणि त्यानंतर गटशेतीपर्यंत किंवा सरकार काय काय करत आहे आणि काय काय करणार आहे आणि या विधायक कामामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग पाहिजे आहे हे माननीय मुख्यमंत्र्यांनी समजावून सांगितलं। आशिष, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री फूट पाडतात आहे हा जयाजींचा जो आरोप आहे तो किती चुकीचा आहे। कारण माननीय मुख्यमंत्री यांनी म्हटलं की मराठा क्रांती मोर्चामध्ये भारतीय जनता पक्षाचे घुसवले, संघाचे घुसवले, पण या शेतकऱ्यांचं नेतृत्व त्या पुणतांब्याच्या मतदारसंघाचे असलेले आमदार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं। मग ते काय माननीय मुख्यमंत्र्यांचे माणसं आहेत का की त्या शेतकऱ्यांना घेऊन आले म्हणून? म्हणजे एवढा भ्रमनिरास करायचा, ज्या ज्या लोकांना शेतकऱ्यासाठी चांगलं काम करावंसं वाटतं, विधायक दृष्टीनं काम करावंसं वाटतं, विघातक दृष्टीने नाही, नुसतं विरोधासाठी विरोध म्हणून नाही, मला असं वाटतं त्या सगळ्या लोकांनी समोर येणं आवश्यक आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, कारण मी त्या मीटिंगला स्वतः हजर होतो आणि त्यांनी सांगितलं की आपण सर्वजण मिळून ही परिस्थिती बदलवू, ही संपूर्णतः शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जी निराशा आलेली आहे त्या निराशेचं रूपांतर सकारात्मक ऊर्जेमध्ये करू आणि या संकटामधून सुद्धा आपण मार्ग काढू। आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं की एखाद्या गावामध्ये जर एक गट जरी केला, त्या गटाच्या माध्यमातून संपूर्णतः आम्ही त्याला अप्लायन्सेस सगळ्या गोष्टी ठिबक सिंचनापासून सर्व गोष्टी करणार आहे। एका शेतकऱ्याने सांगितलं की ठिबक सिंचनावर 0% कर्ज व्याज आकारा, आणि ते सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं। प्रत्येक गोष्टीचं त्याचे ऑफिशियल मिनिट्स निघाले आणि त्यामुळे हा फूट पाडण्याचा प्रश्न होऊ शकतच नाही। आणि फूट पाडायची असली तर ती काय राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून पाडणार आहे? मला तर कळतच नाही आहे। म्हणजे आरोप कसे करायचे, चांगलं जर करायला गेलं, जर मुख्यमंत्र्यांनी म्हटलं असतं की मला त्या पुणतांब्याच्या शेतकऱ्यांना भेटायचं नाही, तर मग तुम्ही आरोप केले असते की मुख्यमंत्री उर्मट झाले, मुख्यमंत्र्यांना सत्तेची काय काय चढली वगैरे तुम्ही म्हणता, तसं म्हटलं असतं आणि 1.5 तासपर्यंत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली तर त्या गोष्टीचं चांगलं पण मुख्यमंत्र्यांना सत्तेची नशा चढली असं म्हटलेलं नाही, रावसाहेब दानवेंना चढली आहे। त्या मुद्द्यावर यायचंच आहे आणि मुंडे त्या मुद्द्यावर यायचं। पण तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे, दबक्या आवाजात चर्चा होत होती की मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेत्यांना मॅनेज करतात। आता उघडपणे जाणवलेलं आहे की पुणतांब्याच्या शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन स्वतः विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलच मुख्यमंत्र्यांकडे गेले होते आणि त्यानंतर पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी आपला संप मागे घेत असल्याचं किंवा 2 महिने स्थगित करत असल्याचं जाहीर केलंय। जयाजी, विखेचे भाऊ आहेत त्यांनी जाहीर केलं होतं की राधाकृष्ण विखे भाजपला मॅनेज झालेले आहेत। आणि जर आज जर असं असेल तर या महाराष्ट्राचं दुर्दैव असेल की कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये राधाकृष्ण विखे सर्वांच्या बरोबर फिरत होते आणि आज 4 लोकांना घेऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे गेलेले आहेत। आणि मी आपल्या माहिती सांगतो, धनंजय जाधव नावाचे आणि धनंजय जोरडे नावाचे 2 शेतकरी की ज्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे, एक आमचा कार्यकर्ता धनंजय जोरडे आणि एक पुणतांब्याचे धनंजय जाधव, या दोघांनी आंदोलनाला सुरुवात केली आणि हे आमच्या बरोबर आहेत। जे जमा केले होते ते राजकीय प्रकारचा एक याच्यामध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे आणि मला तर आता सारं वाटतंय की राधाकृष्ण विखे मुख्यमंत्र्यांना मिळालेत की काय या प्रकारची आम्हाला भीती आहे। परंतु आमच्या बरोबर महाराष्ट्रातील किती संघटना आहेत हे उद्या तुम्हाला समजेल आणि मग खरं कोण आणि खोटं कोण हे उद्याच्या मिटिंगवरून आपल्याला समजून येईल। उद्याची जी तुमची बैठक आहे त्यामध्ये नेमक्या किती संघटनांचे प्रतिनिधी येणार आहेत आणि त्या बैठकीत नेमकं काय वर्कआउट होणार आहे? आमची भूमिका आहे की आमची कर्जमाफी करावी, ठिबक सिंचन आम्हाला मोफत देण्यात यावं
आम्हाला वीज मोफत देण्यात यावी, 8 तास शेतकऱ्यांना 60 वर्षावरील शेतकऱ्यांना आम्हाला पेन्शन देण्यात यावी. या 10-12 मागण्या आम्ही जरी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. उत्पादन खर्च अधिक 50% हमी भाव, हे जे केंद्र सरकारने मागणी केलेली आहे ती मागणी त्यांनी मान्य केली पाहिजे, त्यांनी ती जाहीर केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा अशी जो प्रश्न आहे की राज्यामध्ये जे हमी भाव मंडळ आहे ते केंद्र आणि राज्य याच्यातले 2 फरक पडतोय. पंजाब मधल्या गव्हाचा जो हमी भाव आहे तो महाराष्ट्राला दावा दिला जातो. पंजाबमध्ये एकरी 30 क्विंटल गहू होतो, महाराष्ट्रामध्ये एकरी 10 क्विंटल गहू होतो. त्यांचा जो उत्पादन खर्च आणि आमच्या उत्पादन खर्चामध्ये तिप्पटीचा फरक पडतो. म्हणून महाराष्ट्राचं जे हमी भाव धोरण आहे ते वेगळं असलं पाहिजे. आम्हाला आमचा हमी भाव मिळाला पाहिजे. या 10 मागण्या घेऊन आम्ही पुढे येतोय. दुधाला 50 रुपये भाव मिळाला पाहिजे. आणि हे जर मान्य झालं नाही तर आम्हाला त्यांनी मुद्दामेचे 2 आणि 10 कार्यकर्ते किंवा 100 कार्यकर्त्याच्यावर चर्चा करून उपयोग नाहीये. करायचं तर ही जी राज्याची आम्ही आता जी किसान क्रांती नावाची कोर कमिटी तयार केली, एक संघटन तयार केलंय संपूर्ण राज्यामध्ये, याच्याबरोबर चर्चा केली पाहिजे. ही आमची भूमिका आहे. आणि जर तुम्हाला 4 लोकांच्या बरोबर चर्चा करायची असेल तुम्ही करू शकता. यांनी काही संप थांबणार नाहीये. कारण नाशिक जिल्ह्यामध्ये 40% द्राक्ष आज बागेवर उभा आहेत आणि त्या शेतकऱ्यांची आत्महत्या रोज होत आहेत. ते मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का? ठीक आहे. मुख्यमंत्र्यांच्या आधी आपण डॉक्टर अनिल बोंडेंना विचारूया. अनिल बोंडे ते म्हणताय संपात फूट पाडून काही होणार नाही, आम्ही आमच्या नियोजित संपावरती जाणार आहोत. आणि मुख्यमंत्री आणि सरकारला ही भीती आहे की हे लोन वाढता खरंच हाताबाहेर परिस्थिती जाईल की काय. म्हणूनच आज मुख्यमंत्र्यांनी सिलेक्टिव्हली पुणतांब्याच्या शेतकऱ्यांबरोबर राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून चर्चा केली, त्यात यश मिळवलं आहे. आणखी मुख्यमंत्री वेगवेगळ्या गटांबरोबर भेटणार आहेत का, जसे मराठा क्रांती मोर्चाच्या गटांबरोबर भेटले होते? आशिष, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना नकारात्मक भावनेकडे नेणं राजकारणासाठी म्हणा किंवा कशासाठी हे चुकीचं आहे. कारण संपाच्या माध्यमातून मी शेतकरी आहे, मला माहीत आहे की 2 महिने जर शेतकऱ्याचे ह्या 27 नक्षत्रापैकी 9 नक्षत्र जर शेतकऱ्याचे निघून गेले तर तो शून्य राहतो. आणि ते बिरबलाच्या अकबराच्या गोष्टीमध्ये पण आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून जयाजी जर म्हणत असतील की मला चर्चा करायची आहे मुख्यमंत्र्यांसोबत, तो निश्चितपणे मुख्यमंत्री तयार राहतील. कारण की आज मी पाहिलं की सगळे खासदार आमदार बाजूला होते, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे राधाकृष्ण विखे पाटलांनी नेलं म्हणून दिला असेल अशी चर्चा आहे असं म्हणतात. कारण की त्या शेतकऱ्यांनी तिथे जे बोलून दाखवलं ते मी सांगतोय. खरं म्हणजे सगळ्या गोष्टी नोट झालेल्या आहे आणि त्यामध्ये मी बोलतोय ते सत्य आहे, ते तुम्हाला कदाचित ही पहिली चर्चा असेल जी मुख्यमंत्र्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांबरोबर अँटी चेंबरमध्ये न करता ओपनली केली असेल. आता जे मला दिसतं ते मी तुम्हाला सांगतो, जे दिसत नाही ते कसं सांगणार आहे. आणि त्यामुळं त्या चर्चेमध्ये त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही, आम्हाला शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे असं वाटतं. आणि त्यासाठी आमच्या ज्या काही सजेशन आहे, आमच्या मागण्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी ऐकाव्या. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकरित्या ऐकून घेतल्या आणि त्यांनाही सांगितलं की या प्रोसेसमध्ये शेतकऱ्यालाचं भलं करण्याच्या प्रोसेसमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. आणि म्हणून या विधायक मार्गाने जर ह्या संघटना ज्या यांची शेतकरी क्रांती संघटना म्हणतात, अशा अनेक संघटना आणि त्यांना डॉक्टर साहेब तुमचा मुद्दा एक ह्या जर उतरल्या तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांमध्ये अशी नकारात्मक भावना निर्माण हे सरकारचं अपयश आहे. नाही, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकार आत्महत्या थांबवण्याकरता किंवा शेतकऱ्यांच्या करता सकारात्मक भावना निर्माण करण्याकरता अतिशय प्रयत्नशील आहे. परंतु काय होतं की राजकारणासाठी नकारात्मक भावना निर्माण करणं ही सोपी गोष्ट असते आणि ती नकारात्मक भावना निर्माण करणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं राजकारण. ठीक आहे, मी थेट जातोय बच्चू कडू यांच्याकडं. पक्ष आमदार आहेत प्रहारचे. बच्चू कडू, जसं आता डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले की शेतकऱ्यांमध्ये नकारात्मक भावना तयार करणं हे चुकीचं आहे आणि राजकारणासाठी ती करणं चुकीची आहे, पण तुम्हाला खरंच असं वाटतं की शेतकऱ्यांमध्ये नकारात्मक भावना तयार केली जाते की सध्या ती त्यांच्या परिस्थितीने झाली आहे, त्यांच्यावरती वेळ आली आहे? हाच फरक आहे. बोंडे साहेब हे फक्त पक्षाचं बोलतात, ते शेतकरी विसरले आहे. त्याच्या बोलण्यावरून लक्षात काय तर त्यांचा हरिपाठ चालू आहे बीजेपीचा. आणि मग या बीजेपीच्या हरिपाठामध्ये ते शेतकरी विसरून गेले. बोंडे साहेब पहिले जेव्हा काँग्रेसला पाठिंबा देऊन उभे होते तेव्हा ते मार बोंबलाचे. आपण पाहतो का या सगळ्या 2 ते 3 वर्षामध्ये काय दिलं भाजपनं? लोडशेडिंग कायम आहे, काँग्रेस सारखंच आहे. लोडशेडिंग मध्ये काही बदल झाला का? हो, भावामध्ये काही बदल झाला का? अनुशेषामध्ये काही भरून काढलं का तुम्ही अनुशेष? या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर सगळ्या निगेटिव्हच आहे.
काँग्रेस आणि बीजेपी मध्ये थोडासाही फरक नाही आहे. आज कापसाचे भाव पडले, सोयाबीनचे भाव पडले, तुरीचे भाव पडलेले आहे. संत्रा पूर्ण आम्ही पाहतो का उत्पादक शेतकरी त्यांनी आता 2 ठिकाणी ओपनिंग केलं होतं मोर्शीला, एकही ठिकाणी अजून सुरू झालं नाही. म्हणजे सगळ्या निगेटिव्ह जे आम्ही पाहतो का दानवे सारखा माणूस एवढा प्रदेश अध्यक्ष तर साले म्हणून संबोधत असन, तर आखरी ही जी आम्ही पाहतो का याच्यामुळं शेतकरी नकारात्मक जातोय. म्हणजे उपोषण केला तरी तुम्ही दखल घेत नाही. 1 लाख लाखोच्या संख्येनं मराठ्यानं मोर्चे काढले, त्याचे परिणाम काय हाती आले? शेतकरी जेव्हा आंदोलनात उतरतं काही करतं तर लाठीचार्ज केलं जातं. सगळ्याकडून चौफेर जमा झाले तर मरणार, आंदोलन करण तरी मरणार. आणि मग आखरी त्याच्यावर वाटतं का ही सगळं शस्त्र, संपाचं शस्त्र हे आता आपलं मजबूत होऊ शकतं, अशा आशेनं शेतकरी या संपाच्या या आंदोलनाकडे पाहत आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून आम्ही पाहतोय का जसं आम्ही जुन्यापणी होतो ना, एखादा डाकू यायचा आणि पूर्ण शेत नष्ट करायचं, घरदार लुटून चाललं जायचं, तसंच सरकार करतंय. म्हणजे आम्ही किती काही मेहनत केली, काही केलं तर हे दरोडेखोर आहे ना, बीजेपी वाले, काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले, हे दरोडेखोर नेहमी याला लुटतात. आलेलं शेतात आलेलं पीक कंस तोडताड करून नासधूस केलं जातं. अशा प्रकारची अवस्था असल्यामुळं कशाने मग पेरायचं? त्यापेक्षा न पेरता लुटणारे तर कायमच आहे ना, यांची लुटण्याची भूमिका कायमच आहे. आणि म्हणून हे जे म्हणतात का जलयुक्त शिवार गट मट, हे कशाला सांगताय बोंडे साहेब? आम्ही तुम्हाला रास्त भाव मागतो त्याचं सांगा. तुम्ही हे नसले आम्ही पाहतो का एखाद्या जादूच्या पेटाऱ्यासारखे नागमत नका सोडू. प्रश्न काय? आम्ही काय तुम्हाला हागणदारी मुक्त गाव मागितलं होतं का? कोणा काही ठराव केला होता का? जलयुक्त शिवार कोण मागितलं? आम्ही पाहतो का हे जर असलं तर आम्ही मागतो भाव. 60-70 वर्षापासून ज्याच्या शेतकरी शहीद झाला तो भाव मागतो आहे, तो भाव का देत नाही? मूळ प्रश्न सोडून बाकीचे प्रश्न निर्माण करण्याची गरज काय? आणि मग भावच भेटत नाही, ते तोडलं जातं. त्याच्यामुळे लोक संपावर जाण्याची तयारी आता आम्ही पाहतोय प्रभावपणे. आज मी जेव्हा इथे बसलोय ना बाजार समितीमध्ये चांदूर बाजारच्या, तेव्हा लोक सांगत होते का आपण सुद्धा संपावर जायचा निर्णय घेतला पाहिजे. विदर्भात सुद्धा उद्या ही लोन आम्ही पाहतोय पसरल्याशिवाय राहणार नाही. आणि शेतकरी आता ज्याच्यात लॉसच आहे, नुकसानच आहे, ते सोडून आता वेगळ्या प्रकारचं आंदोलन करण्याची खरंच गरज आहे, काळाची गरज आहे. कारण शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या नाही हो, काहीच फरक नाही. बच्चू कडू हे जे 1 जूनचा शेतकरी संप आहे तो जर का झाला तर त्यात तुम्ही सहभागी होणार आहात का? हा बिलकुल. फक्त तो कसा सहभागी व्हायचा याचा निर्णय आम्ही लगेच बैठक घेऊ. 30 तारखेला आमचं सोलापूरला बैठक आहे. त्यामध्ये रघुनाथदादा पाटील आम्ही सगळे एकत्र येऊन कशा पद्धतीने हे आंदोलन मोठं करायचं तो सुद्धा निर्णय आम्ही घेऊ. ठीक आहे. महाराष्ट्र वंश बोलल्याबद्दल धन्यवाद. विद्याताई, सगळीकडनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं राजकारण होतं म्हणा किंवा शेतकऱ्यांच्या नावाखाली वेगवेगळ्या यात्रा निघतायत. म्हणजे तुमची संघर्ष यात्रा निघाली, उद्यापासून कोकण संघर्ष यात्रा विरोधकांची म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीची निघते आहे. भाजप स्वतः मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात संवाद यात्रा 25 मे पासून काढणार आहे. शिवसेनासुद्धा शिवसंकल्प दौरा काढणार आहे. राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरीचे ते आत्मक्लेश यात्रा काढणार आहेत. त्यानंतर आता हा किसान क्रांतीचा संप आहे. आसूड यात्रा बच्चू कडूंनी काढलेलीच आहे. म्हणजे हे एकूण शेतकऱ्यांच्या नावाखाली जो तो पक्ष कर्जमाफीची मागणी घेऊन ही यात्रा म्हणा किंवा आपलं आंदोलन म्हणा करताय, पण राज्य सरकार मात्र कर्जमाफीविषयी काही बोलायला तयार नाही. नाही, राज्य सरकार कर्जमाफीवर काही बोलत नाही म्हणून सगळ्यांना रस्त्यावर उतरायला लागलेले आहे. म्हणजे आम्ही काय आमचा राजकीय फायदा करून घेण्यासाठी उतरलेलो नाही आहे. गेले 2.5-3 वर्ष सातत्याने कर्जमाफी करा ही मागणी केल्यानंतर अधिवेशनामध्ये, ह्या बजेटरी अधिवेशनामध्ये जेव्हा हे मागणी मान्य करण्यात आली नाही तेव्हा संघर्ष यात्रा काढायचं म्हणून ठरलेलं आहे. ते शेतकऱ्यासाठी आहे, आमच्या फायद्यासाठी नाही आहे. मगाशी तुमच्या चर्चेमध्ये जो विषय आला की विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन विखे पाटलांनी हे असं बोलणं हे चुकीचं आहे. कारण काय आहे, शेवटी शेतकरी संपावर गेला म्हणजे शेवटी जनतेचं नुकसान होणार आहे. आपण सगळेजण उपाशी राहणार आहोत आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी जनतेने उपाशी राहू नये म्हणून मध्यस्थी करणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री, आता ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते बीजेपीचे आहेत म्हणून आम्ही जातो का त्यांच्याकडे? तर विरोधी पक्ष म्हणून आमची काही भूमिका पार पाडण्यासाठी काहीतरी मध्यस्थाची भूमिका घेणं म्हणजे चुकीचं नाही आहे. परंतु शेतकऱ्याने हा निर्णय घेतलेला आहे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे ह्या निर्णयाप्रत आपण शेतकऱ्याला आणून पोहोचवलेलं आहे भाजपने.
हे विसरता कामा नये की एवढा कठोर निर्णय शेतकऱ्यांनी कदाचित या घेतला. गिल्ट मधूनच, या पश्चातापातूनच मुख्यमंत्र्यांनी ही तातडीची बैठक लावून घेतली नाही असेल. नाही, म्हणजे आता पर्यायच नाही ना त्यांना काही. जर उद्या शेतकरी आता कर्जमाफी तुम्ही करत नाही, उद्या जर शेतकरी संपावर गेला आणि अन्नधान्याचा जर तुटवडा निर्माण झाला तर काय लोक खाणार आहेत? म्हणजे आज तुरीचं डाळीचं इतकं बंपर उत्पादन निघालंय, लोकांना स्वस्तात मिळणार आहे, व्यापारी खुश आहेत, सगळे खुश आहेत, पण शेतकरी मरतोय ना. आणि मला असं वाटतं हा कुठेतरी एक गृहिणी म्हणून किंवा एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जेव्हा मी या प्रश्नाकडे बघते तेव्हा मला असं वाटतं की निश्चितच शेतकऱ्याने असा निर्णय घेतला पाहिजे. कारण शेतकऱ्याने जर ठरवलं की आपण आपल्यापुरता पिकवूया आणि आपण आपल्या गावात जेवढं काय, कोणी भाजीपाला पिकवत असेल, कोणी गहू ज्वारी बाजरी असं जर आपसात वाटप केलं तर शेतकऱ्याचं काहीच बिघडणार नाही आहे ना. तो चांगला सुखी होईल, तो निदान आपली अर्थव्यवस्था जी आपल्या रिसोर्सेस वरती अवलंबून आहे ती कोलमडू शकते. मग कोलमडू दे ना काहीतरी. तर शेतकऱ्याने स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी, जिथे शेतकऱ्यांच्या इतक्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत आणि शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळ नाहीये, आणि भाजपचं आणि शिवसेनेचं सरकार आल्यापासून ते पूर्णपणे शेतकरी विरोधीच निर्णय घेतलेले, कुठलाही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाहीये. आणि प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे आता तुम्ही सगळेजण राजकीयतेचा अर्थ असा काढताय की आमचा काहीतरी राजकीय फायदा आहे किंवा आम्ही शेतकऱ्याला मदत करतोय. आता राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून पवार साहेबांचं नेतृत्व तुम्ही सगळ्यांनी मान्य केले. कृषी मंत्री म्हणून त्यांनी एवढं प्रचंड चांगलं काम केलंय. वाजपेयी सरकारचे कृषी मालाचे भाव काढले आणि पवार साहेबांचे आणि मनमोहन सिंग सरकारच्या कृषी मालाचे भाव काढले. तर हे तुमच्या लक्षात येईल की हमी भाव देण्याचा प्रयत्न पूर्णपणे आम्ही केलेला आहे. आणि शेतकऱ्याने असा निर्णय शेतकऱ्यांचा आहे, म्हणजे इतका कठोर निर्णय शेतकऱ्याला घ्यायला लागतोय, त्याला तुम्ही भाग पाडताय. कारण ठीक आहे बघायला वेळ नाही. ताईंच्या बोलण्याचा सारांश काय आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे भाजप सरकारनं गेल्या 2.5 वर्षात दुर्लक्ष केलंय, म्हणून तो संपावर जातोय. ही वेळच खरं तर यायला नकोय आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी, भाजप सरकारने पश्चाताप केला पाहिजे. आपण ब्रेक नंतर आणखीनही काही मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत, जसं की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर काही आंदोलनकर्त्यांनी किंवा आंदोलकांनी उपोषण केलं. ते करायची काय गरज होती? तो स्टंट होता का, की खरंच त्यामागे काही वेगळी पोटतिडीक होती त्या शेतकऱ्यांच्या मुलांची म्हणून ते तिथं गेले होते? आणि दुसरीकडं महाराष्ट्रामध्ये एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, तो म्हणजे समृद्धी महामार्गाचा. यावरनं बरंच राजकारण आगामी काळात होईल अशी चिन्ह दिसत आहेत. तिथल्या काही शेतकऱ्यांनी ज्यांची जमीन यामध्ये संपादित केली जाणार आहेत त्यांनी आत्मदहनाचा, कोणी आत्महत्येचा, तर कोणी अंगठे कापण्याचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे आमची जमीन फक्त तुम्ही मोजायला आलात तरी आम्ही अंगठे कापू, पण आमची जमीन देणार नाही, असा उद्रेक शेतकऱ्यांचा, असा संताप हा ठाणे, नाशिक, नगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त कर्जमाफीपुरतीच मर्यादित नाही आहेत, त्या पलीकडे जाऊन आहेत. त्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. शेतकरी संपावर जाणं हे भाजप सरकारचं अपयश आहे का? 80% लोक म्हणतायत होय, शेतकरी संपावर जाणं हे भाजप सरकारचं अपयश आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय हनुमंत पवार आणि मानस पगार यांच्याकडं. हनुमंत पवार, तुम्ही आणि मानसनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर उपोषण केलं. ते पोलिसांनी चिरडलं, तुम्हाला ताब्यात घेतलं. काहींनी तुमच्यावर टीकाही केली की तुम्ही रात्रीतून स्टंट केला. काहींना असं वाटतं की पोटतिडकीनं तुम्ही तिथं गेलात. पण अशी काय गरज वाटली की रावसाहेब दानवेंचे हे अपशब्द तुम्ही ऐकलेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांना शिवी हासडली असेल किंवा त्यांची वृत्ती दिसली असेल, एकूणच सरकारची मानसिकता त्यांच्या बोलण्यातून दिसली असेल, पण अशी काय गरज होती की रात्रीतून तुम्ही भोकरदनला, म्हणजे जे जालना तालुक्यात आहात, पुण्यावरून तुम्ही रात्रीतून तिकडे गेलात आणि हे उपोषण केलं? अरविंद सुब्रमण्यम म्हणून भारताचे जे आर्थिक सल्लागार आहेत पंतप्रधानाचे, त्यांचा सप्टेंबर महिन्यामध्ये एक अहवाल आला. त्या अहवालामध्ये स्पष्ट त्यांनी असं सुचवलेलं होतं की यावर्षी देशभरामध्ये तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार आहे. तर त्याची पूर्वतयारी आपल्याला खरेदीची युद्ध पातळीवर करावी लागेल. त्यासाठी तज्ज्ञाची समिती नेमा तूर खरेदीसाठी. तूर उत्पादक शेतकरी हा तळागाळातला आहे, सामान्य शेतकरी आहे, त्याला दिलासा द्यायचा असेल
तर युद्ध पातळीवर तयारीची गरज आहे. तज्ज्ञाची समिती नेमायची आणि त्याला हमी भावानं तूर खरेदी करायची, म्हणजे एक चांगला मेसेज सरकारच्या वतीनं जाईल. भारत सरकारचे आर्थिक सल्लागार सांगत आहेत म्हणून महत्त्व आहे. हा अहवाल आला सप्टेंबरमध्ये. तुरीच्या पिकाची पेरणी झाली जून जुलैमध्ये. आर्थिक सल्लागार म्हणाले सप्टेंबरमध्ये तयारी करा, त्याला दिलासा द्या, हमी भावानं खरेदी करा, तज्ज्ञांची समिती नेमा. पण प्रत्यक्षात डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्रमाणामध्ये तूर बाजारात आली, डिसेंबर महिन्यापासून ते आज महाराष्ट्राचे सहकार मंत्री सुभाष देशमुखांनी स्टेटमेंट देण्यापर्यंत की आम्ही आणखी तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतो, तोपर्यंत महाराष्ट्र सरकारनं आणि पर्यायानं केंद्र सरकारनं सुद्धा तूर खरेदीत जो राडा घातला. खरं तर त्या एका विषयावर एक चर्चा व्हावी. तूर खरेदीसाठी पोते नाही आहेत, बारदाना नाही, तूर खरेदी केलेली ठेवायला वेअर हाऊस नाहीत, तुरीचे पैसे द्यायला, चुकादे द्यायला सरकारकडे पैसे नाहीत, ही कारणं सांगून डिसेंबर महिन्यापासून ते आता मे महिना आला इथपर्यंत तूर उत्पादक शेतकऱ्यांची फरफट झाली. सगळीकडे असंतोष मांडला, माध्यमांनी मोठ्या प्रमाणात मांडला. इव्हन भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर याला काय उत्तर द्यायचं असा प्रश्न ज्यावेळेस स्वतःच्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांना विचारला, त्यावेळेस रावसाहेब दानवे यांनी अपशब्द वापरला. काय वापरला अपशब्द? तर अपशब्द वापरण्याच्या अगोदर जे त्यांचं म्हणणं आहे तेही त्या अपशब्दापेक्षाही गंभीर होतं. ते असं म्हणाले की सरकारनं हमीभावानं खरेदी केली आणि हमीभावानं खरेदी करणं ह्याचं काय बंधन नाही आमच्यावर, हे अपशब्द वापरायच्या आधीचं वाक्य आहे. दुसरं वाक्य आहे की आम्ही तूर खरेदी केली, आता तूर शिल्लक नाही, 1000 टन तूर खरेदी केली. ही दोन्ही वाक्य भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाने ठोकून दिलेली लोणकडी थाप होती. सरळ सरळ शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धूळपेक होती. कारण 1000 क्विंटल 1,00,000 क्विंटल तूर खरेदी केली म्हणणाऱ्या दानवेंना हे माहीत नव्हतं का की एकूण तूर उत्पादनाच्या फक्त 19.32% तूर या सरकारनं खरेदी केली. ती खरेदी करतानाही 12-12 तास शेतकऱ्याला उभं राहावं लागलं. 8-8 दिवस अगोदर शेतकऱ्यांनी आणलेला माल तुम्ही घेतला नाही, दिलेल्या मालाचे चुकादे तुम्ही दिलेले नाहीत. मी ज्या तालुक्यातून येतो उस्मानाबाद तालुक्यातून, त्या तालुक्यामधल्या येवती गावातल्या शेतकऱ्यांचे 14 शेतकऱ्यांचे 13.5 लाख रुपये मागच्या 1 महिना 26 दिवसापासून देणं बाकी आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथं मीडियाला छाती ठोकून सांगतात की आम्ही 7 दिवसात तुरीचे चुकादे दिले. आज जसं शेतकऱ्यांना त्यांनी बोलवून घेतलं तसं माझं आवाहन आहे की उस्मानाबाद तालुक्यातल्या येवतीच्या शेतकऱ्यांना बोलावून घ्या आणि त्यांच्या तोंडावर सांगा तुम्ही आम्ही 7 दिवसात चुकादे दिले म्हणून. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं सरकार तुरीच्या खरेदीवर पूर्णतः भांबावलेलं आहे, अपयशी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेतकरी संघटना, बच्चू कडूंची संघटना ही सगळी लोक रस्त्यावर आलेली आहेत आणि काय करावं हे कळत नाही. त्यावेळेस रावसाहेब दानवे यांच्या तोंडून शेतकऱ्यांविषयीचा संताप आणि चीड शिवीच्या स्वरूपातून बाहेर पडली. मागच्या 3 महिन्यापासून आम्ही तुरीच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना संघटित करतोय, जाब विचारतोय, पैसे मागतोय, तूर खरेदी करा म्हणतोय, त्याच्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही. चांगली कार्यवाही तर सोडा, मग सकारात्मक नकारात्मक अशी चर्चा झाली. सकारात्मक तर सोडा, नुसत्या लोणकडी थापा कृषी मंत्र्यांनी, पणन मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी तो स्टंट का केला? तर हे सगळं अपयश भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाच्या तोंडून बाहेर पडलं आणि ते नुसतं बाहेर पडलं नाही तर शिवीच्या स्वरूपात बाहेर पडलं. तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली शिवी, सरकारचं आलेलं अपयश याचा जाब आम्ही माध्यमाच्या माध्यमातून विचारला. आम्ही सरकारला रस्त्यावर येऊन मोर्चा काढून पुण्याला आम्ही तोडफोड करून विचारला, पण काहीही परिणाम होत नाही हे लक्षात आल्यानंतर आम्ही तात्काळ उठलो. काही समविचारी मित्र आमचे सोबत घेतले आणि आम्ही रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर जाऊन ठिय्या मांडून उपोषणाच्या माध्यमातून, शांततेच्या माध्यमातून त्यांना जाब विचारायला आम्ही भोकरदनला जाऊन पोहोचलो. तुम्ही भोकरदनला गेलात, तिथे बसलात, तुमच्याबरोबर आता मानस पगार आहे. मानस, तू द्राक्ष पिकवतोस, हनुमंतनं चल म्हटल्यावरती तू त्याच्याबरोबर गेलास की तुलाही आतून चीड आली आणि तू त्याच्याबरोबर सहजच गेलास. आणि तिथं गेल्यानंतर नेमकं काय झालं? तुम्हाला पोलिसांनी उचललं, ताब्यात घेतलं रात्रीतून. तर तिथं गेल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीनं उपोषण केलं आणि तिथं पोलिसांचा व्यवहार तुमच्याबरोबर कसा होता? मुळात तिथे गेल्यानंतर पोलीस हे दबावाखाली होतेच म्हणजे, आणि सातत्याने सुरुवातीला आम्ही परवानगी मागितली, सनदशीर मार्गाने परवानगी मागून सुद्धा ती मिळाली नाही. आम्हाला SP ऑफिसला पाठवण्यात आलं, SP ऑफिसकडूनही अशाच पद्धतीची उत्तरं मिळाली. मग त्याच्यानंतर आम्ही तिथे एक अर्ज देऊन उपोषणाला बसण्याचा दुसऱ्या दिवशी सकाळी निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर तिथे दबाव म्हणून भाजपचे काही कार्यकर्ते उभे केले गेले. आम्हाला प्यायला पाणीसुद्धा कोणी विकत द्यायला तयार नव्हतं त्या गावामध्ये. दानवेंच्या घरासमोर तर तसं वातावरणच होतं. पोलीस फोर्स मोठ्या संख्येने तैनात केली गेली 3 मुलांसाठी फक्त. आणि त्याच्यानंतर अजून 4 मित्र आली आमची आणि
जशी ते आले त्यानंतर तिथे त्यांच्या कार्यकर्त्यांची टवाळकी वगैरे अशी चालू झालेली होती. दहशत प्रचंड होती. सायंकाळ झाल्यानंतर पोलिसांनी ऑफर देण्याचा प्रयत्न केला आम्हाला की तुम्ही काय तुमच्या मागण्या आहेत काय हे सांगा, आपण बोलून त्या पद्धतीने सेटल करून घेऊयात. पण आम्ही सांगितलं की दानवे साहेबांचा राजीनामा आम्हाला हवा आहे. आणि त्यानंतर कुठल्याही पद्धतीने हे बदत नाहीत वगैरे बघितल्यानंतर रात्री 11:30ला आम्हाला झोपेतून उचलण्यात आलं आणि कुठलीही माहिती वगैरे न देता, मेडिकल पण न करता, मेडिकल याच्यात हॉस्पिटलला नेऊन आमचे फक्त अंगठ्याचे ठसे घेण्यात आले. तपासणी न करता उपोषणाला बसलेलो असताना अंगठ्याचे ठसे घेऊन सदर बाजार पोलीस चौकी जालना येथे घेऊन जाण्यात आलं आणि तिथे डांबण्यात आलं. ठीक आहे. जसं आता हनुमंत आणि मानस म्हणालेला आहे, डॉक्टर अनिल बोंडे, रावसाहेब दानव्यांच्या राजीनाम्याची मागणी ही कायम आहे. मध्ये शनिवार रविवार सोमवारची सुट्टी आली म्हणून हा विषय दबला असं भाजपला वाटत असेल तर नाही आहे. शेतकऱ्यांमध्ये रावसाहेब दानवेंना घेऊन, त्यांच्या वक्तव्याला घेऊन, त्यांच्या शिवीला घेऊन अजूनही चीड संताप आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी कायम आहे. कदाचित जोवर त्यांचा राजीनामा होणार नाही त्याचा भुर्दंड हा मुख्यमंत्र्यांना भोगावा लागणार आहे किंवा सोसावा लागणार आहे. हनुमंत आणि मानस दोघेजणं चांगले मुलं आहे. मी त्यांना जेव्हा बाहेर भेटलो त्यांना विचारलं की तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात. त्यांनी सांगितलं की आम्ही काँग्रेसचे आहो. आणि काँग्रेसचे आहो आम्ही तिथे गेलो. त्यांनी तेही सांगितलं मला की पोलिसांनी म्हटलं आमची चौकशी केली, मॅनेज करण्याचा, पैसे देण्याचा. म्हटलं तुम्ही एका पक्षाचे असल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी बोलणं तुम्हाला क्रमप्राप्त आहे. कारण काँग्रेसच असा पक्ष आहे की रात्रीच्या वेळेला रामदेव बाबाला जबरदस्तीनं उचलून आणणारा पक्ष आहे. तुम्हाला आठवत असेल लोकशाहीची परंपरा जी सांगतात आहे, रामदेव बाबा जेव्हा दिल्लीमध्ये उपोषण करत होते तेव्हा रात्री 1:30 वाजता उचलून गठडी बांधणारा हा काँग्रेस पक्ष आहे. आणि त्यामुळे रामदेव बाबा हे महिलेच्या वेशात नंतर पळून गेले. आणि कारण की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी काय केलं असेल ते समर्थनीय आहे. परंतु ती परिस्थिती निश्चितपणे या मुलांवर आली नाही. पहिल्यांदा लोकांनी रामदेव बाबांना पूर्ण कपड्यात बघितले. सर्वात महत्त्वाची असं कसं तुम्ही रामदेव बाबांचा रेफरन्स देऊन त्या विषयाचं गांभीर्य का घालवताय की भारतीय जनता पक्षाचा कधीही कोणत्या आंदोलनाला विरोध नाही. रावसाहेब दानवेंचं जे काही वक्तव्य झालं त्यानंतर अनेक ठिकाणी आंदोलनं झाले, कोणी पुतळे झाले, कोणी काही केलं. भारतीय जनता पक्ष कुठेही आडवा आला नाही, कुठेही शेतकऱ्यांवर मारहाण झाली नाही, कुठेही काही झालं नाही. परंतु याच नेमक्या ठिकाणी हे मुलं जातात, त्यांच्या घरासमोर जातात. आणि आज तर मी सांगतो की भारतीय जनता पक्षाची तर ही भूमिका आहे की कोणी जर आंदोलन करत असेल, आता उद्या माझ्या घरासमोरून आंदोलन निघणार आहे आणि माझी पत्नी आणि सर्व भारतीय जनता पक्षाच्या महिला त्यांच्यासाठी आम्ही नाश्ता पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तुमच्या बाजूला आज राज्यात सर्वात मोठं आंदोलन जे चाललेलं आहे रस्त्यावरती, गावागावात गावबंदी केलेली आहे सरकारी अधिकाऱ्यांना. समृद्धी महामार्गाचा हा विषय आहे. 706 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग मुंबईपासून नागपूरला, सध्याचा जो नॅशनल हायवे नंबर 6 आहे त्याच्या पॅरलल घेत आणि मधनं मग तो नगरमधून नाशिकमधून वळवत तिकडे औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा असं करत तो नागपूरला जाणार आहे. पण त्याचं आंदोलन पेटलंय ते ठाणे जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात. हे जे आंदोलन पेटलेलं आहे, तुम्ही संयोजक आहात बबन हरणे. जसं आता डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले की भारतीय जनता पक्ष आणि आमचं सरकार आंदोलकांशी खूप चांगला व्यवहार करतं, असाच अनुभव तुम्हाला येतोय? मुळात आता बोंडे साहेब, आदरणीय बोंडे साहेबांनी जो संदर्भ दिला की भारतीय जनता पार्टी हा लोकशाही मानणारा पक्ष आहे, या त्यांच्या जो काय प्रतिवाद त्यांनी युक्तिवाद केला पक्षाच्या वतीने, त्याला सर्वप्रथम माझा विरोध आहे. मुळात भारतीय जनता पार्टी हा पक्ष लोकशाही मानणारा नाही तर ठोकशाही याच मार्गाने जाणार आहे. माझ्या समृद्धी महामार्गाच्या पूर्ण शहापूरपासून भिवंडी असेल, कल्याण असेल किंवा नाशिक असेल, नगर जिल्ह्यापर्यंत शेतकऱ्यांनी लोकशाहीच्या मार्गाने साहेब बोंडेसाहेब आंदोलनं केली. शेतकऱ्यांनी तिथे विचारलं की अजूनपर्यंत आम्हाला नोटीस नाही, आमच्या जमिनीत मोजणी करायला कुठल्या कायद्याप्रमाणे येता, तुम्ही कायदे पाळा. हे सांगितल्यानंतर ज्यांच्या जमिनी घ्यायचेत, लोकशाही मानणाऱ्या आपल्या मुख्यमंत्र्यांची जी भ्रष्ट टीम आहे, भ्रष्ट अधिकाऱ्यांची, त्या टीमने शेतकऱ्यांच्यावर बळाचा वापर केला. साहेब 24-24 सर्वे नंबर मोजाला बोंडे साहेब 500 पोलीस, CRPF, रॅपिड ॲक्शन फोर्स, ही सगळं लोकशाही मानण्याचं धोतक समजायचं का? बोंडे साहेब, आपण जे सांगितलं की मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक आहेत. मुख्यमंत्र्यांची जी भूमिका आहे ती थोड्याफार प्रमाणे सकारात्मक असेल, पण
आम्ही नाही बोलत नाही, पण मुख्यमंत्र्यांचा अधिकारी ऐकतच नाही, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या त्या सकारात्मक भूमिकेला अजिबात अर्थ नाही. माझी तर माहिती अशी आहे की या समृद्धी महामार्गामध्ये जर का जमिनीचा काही घोटाळा निघाला तर त्याचे धागेदोरे मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत जाऊ शकतात. हो साहेब, प्रवीण परदेशी साहेबांचे सासऱ्यांचा त्यांचा मूळ मेवणा जो आहे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव जे मुख्यमंत्री साहेबांच्याकडे प्रवीण परदेशी साहेब आहेत, त्यांचा मेवणा पियुष बोंबिरवारच्या नावाने हजारो एकर जमिनी शहापूर, मुरबाड आणि जालन्यापर्यंत जमिनी खरेदी केलेल्या आहेत. आणि याचे धागेदोरे कुठेतरी मुख्यमंत्रीच नाही तर अलीकडं गेल्या 3-4 महिन्यापासून दिल्लीपर्यंत पण जायला सुरुवात झालेली आहे. आणि साहेब, मी आपल्या निदर्शनास आणून देतो, साहेबांनी जे सांगितलं की लोकशाही मार्गाचा वापर करणारा पक्ष, मला तर हसूच आलंय. मी 12-15 वर्ष पत्रकारिता करत असताना लोकशाही किंवा आंदोलनं खूप बघितलेली आहेत, पण साहेब, ज्यांच्या जमिनी घेतात त्या महिला भगिनींच्यावर लाठीचार्ज करणारं आपलं सरकार, आणि याच्याने तुम्ही महाराष्ट्र समृद्ध करणार आहात का? या ठिकाणी गुन्हे दाखल करताना मोठ्या प्रमाणात बळाचा वापर केला. आपला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या निमित्ताने पण मी सांगेल, 100% अपयश आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात भारतीय जनता पार्टी किंवा हे सरकार अजिबात तोडगा काढू शकलेले नाही. आम्हाला मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या संदर्भात आम्ही काही सूचना केल्या, मुख्यमंत्री साहेबांच्या बंगल्यावर 12-1 वाजेपर्यंत बसलो, पण मोपलवार नावाचे जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, ते अधिकारी ऐकतच नाहीत मुख्यमंत्र्यांची. आणि एवढं सगळं करत असताना आपण सांगितलं की याच्या बाबतीमध्ये की जे आता आमच्या त्या सूर्यवंशी मित्र शेतकरी बघा कसं असतं हरणे साहेब, थोडंसं ऐका, महाराष्ट्राला कळलं पाहिजे. IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात, आत्ता अलीकडं मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या. जे प्रमोटी आहे, जे कन्फर्ड IAS अधिकारी आहेत, त्यांच्यावरती मोठी जबाबदारी ठेवण्यात आली आहे. का तर त्यांचा महसूल प्रशासनाचा अनुभव खूप दांडगा आहे, त्याचा उपयोग आपल्याला होईल. राधेश्याम मोपलवार जे आहे, जे MSRDCला आता MD आलेले आहेत, ते सुद्धा असेच कन्फर्ड आहेत. अहो, त्या मोपलवार साहेबांच्यावर द्विभार्या प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. त्यांच्यावर खंडणी अपहरणाचे गुन्हे दाखल, FIR दाखल आहेत. सतीश मांगले अपहरण प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. मी विषयांतर अजिबात करत नाही, पण मुख्यमंत्र्यांनी समृद्धीसाठी, बोंडे साहेब जे बोलले शेतकऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक आहेत, मी सांगतो की 100% सकारात्मक नाहीत. कारण जी समृद्धीसाठी टीम नेमलेली आहे ती मोपलवार असतील, किरण कुरुंदकर असतील, त्यानंतर तेलगी घोटाळ्यामध्ये जे आरोपी आहेत ती माणसं जर महाराष्ट्र समृद्ध करायला निघाली, अनिल गायकवाड जे भुजबळ साहेबांच्या त्या स्कॅम मध्ये 2 महिने आतमध्ये जाऊन आले, ते मुख्य अभियंता, उल्हास देबेडवार नावाचे मुख्य अभियंता बांधकाम खात्याचे अधिकारी जे महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये त्यांची चौकशी सुरू केली, त्याबाबत DE सुरू आहे. रेवती गायकर नावाच्या ज्या भूसंपादन अधिकारी आहे त्यांची DE सुरू आहे. जगन्नाथ विरकर नावाचे जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांची चौकशी सुरू आहे. सुनील माळे नावाचे सद्गृहस्थ जे उपजिल्हाधिकारी आहेत त्यांची चौकशी DE सुरू आहे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठीवर तुम्ही समृद्धीचं ओझं ठेवलंय, त्याच्यामुळे ते आमची बाजू ऐकत नाही. आमच्या ज्या काही मागण्या असतील, आमच्या ज्या सूचना असतील, आमच्या ज्या काही हरकती असतील त्याला फाटीवर मारतात. याचं कारण त्यांच्या भ्रष्टाचाराला मुख्यमंत्र्यांचं अभय आहे आणि आम्ही फार छोटी माणसं आहेत. आम्ही CM साहेबांच्यावर आरोप करणे इतकी मोठी माणसं. डॉक्टर अनिल बोंडे, त्यांचा पक्ष काढायचा आहे का तुम्हाला? तुम्ही त्यांचा पक्ष काढला नाही, माहिती नाही घेतली. आता मी दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगतो की हा नागपूर मुंबई समृद्धी मार्ग विदर्भासाठी आणि मुंबईसाठी किंवा उर्वरित महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचं आहे ना. ऐका, पूर्ण मला फक्त काही ठिकाणी हा महामार्ग 200 मीटर अंतर आहे हो, 2 महामार्गांमध्ये, जुन्या आणि नव्या. पूर्ण ऐकाल आणि महामार्ग बांधा, त्याच्याच बरोबर 24 स्मार्ट सिटी कशाला बांधायच्या, आणि त्यासाठी जी संपादित जमीन आहे 16,000 तिचं प्रमाण जास्त आहे. अशी जी पूर्ण ऐकाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी आजचं आकलन होईल. तुम्हाला आकलन होतंच, त्याचा प्रश्न नाही, कारण तुम्ही विदर्भातल्या. आतापर्यंत विदर्भाला कधी प्रगतीची संधी मिळाली नव्हती, कारण कम्युनिकेशन नव्हतं. आणि विदर्भामधला नागपूरचा कोणताही शेतकऱ्याचा माल, कच्चा किंवा पक्का माल, हा मुंबईपर्यंत पोर्टपर्यंत जर 6 तासात येत असेल तर मी सांगतो की विदर्भाच्या मराठवाड्याच्या जीवनामध्ये अतिशय मोठा आमूलाग्र बदल होणार. पहिली गोष्ट. दुसरी सध्याचा जो एक्झिस्टिंग महामार्ग आहे, मला माहित आहे, मुंबई नागपूर आणि नवा महामार्ग आहे, यामध्ये अंतर किती कमी होत आहे? फक्त 47 किलोमीटर. हो, फक्त 47 किलोमीटर. हा जो एक्झिस्टिंग महामार्ग आहे त्याला वाढवा तुम्ही. पूर्ण ऐका ना. डेडिकेटेड जो मार्ग आहे मालवाहूसाठी, की त्याला दोन्ही बाजूनी वॉल आहेत, म्हणजे इवन नो वन कॅन एंटर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा मार्ग होणं सगळ्यांच्या दृष्टीनं, कारण की एक वेळा विजनमध्ये जर पाहिलं तर त्याचे फायदे समजतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आज जी परिस्थिती हे सांगतात आहे की हे अधिकारी सगळे भ्रष्ट आहेत, त्यांनी नावं सांगितले.
कोणाच्या सरकारमध्ये भ्रष्ट होते? चौकशीमध्ये आहे. नाही, कोणाच्या सरकारमध्ये भ्रष्ट होते? काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. वरचा जर खाणारा असेल तर ते भ्रष्ट होते. मी आज निश्चित दाव्याने सांगू शकतो की वरचा जर मंत्री भ्रष्ट नसेल, काळात वालाचा वाल्मिकी होतो. नाही, वरच्या काळात वालाचा वाल्मिकी होतो. वरच्या काळात तो वालाच होता. वरचा जर मंत्री कमिशन घेणारा नसेल तर त्या अधिकाऱ्याची टाप त्याच्यावर चौकशी सुरू आहे. काही ठिकाणी एफआयआर आहे. चौकशी सुरू आहे तर तो जेलमध्ये जाईल. एफआयआर दाखल आहे. अरे हो, तो जेलमध्ये जाईल. परंतु वरचा जर मंत्री कमिशन मागत असेल तर त्या अधिकाऱ्याला करप्ट व्हावं लागतं. पण वरचा जर मंत्री म्हणत असेल की मला इमानदारीनं काम पाहिजे, म्हणजे अगोदरचा प्रिव्हियस रेकॉर्ड पण त्यांना बाजूला करायचं असं नाही. परदेशी खूप वेगळे होते, आता एकदम बदललेले आहेत. साईडलाईन गेलो होतं, त्यांना असं खातं दिलं होतं पदाचं पुनर्वसनाचं, ते त्या टेन्शन खालीच होते. नाही, विषय गंभीर आहे. विषयाचं गांभीर्य आता कामा नये. एका दुसऱ्या अधिकाऱ्याचं नाव आलं म्हणून विषय डायव्हर्ट होता कामा नये. प्रश्न हा आहे की मुख्यमंत्री स्वच्छ चारित्र्याचे आहेत, मुख्यमंत्री प्रामाणिक आहेत, मुख्यमंत्री असे आहेत, मुख्यमंत्री साधे आहेत. हेच पालुपद किंवा हेच पालुपद किंवा हीच बिरुदावली पृथ्वीराज चव्हाणांनाही लावली गेली. नंतर निवडणुकीत काय झालं? 2014च्या पृथ्वीराज चव्हाणांसोबत काँग्रेस राष्ट्रवादी पॅक झाली, दोघेही निवडणूक हरले. तसंच या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत होऊ नये अशी काळजी आम्हाला वाटते बोंडे साहेब. प्रश्न असा आहे ना की मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली तुम्ही कसंही राज्य केलं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अगदी बगल दिली असं होऊ शकत नाही आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे. काही दिवसांनी म्हणजे 20 तारखेपासून GSTसाठी विशेष अधिवेशन बोलवलं जात आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती चर्चा व्हावी अशी सबंध महाराष्ट्राची मागणी आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री, त्यांचं सरकार काहीही बोलत नाही आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर याच मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. शेतकरी संपावर जाणं हे भाजप सरकारचं अपयश आहे का? 85% लोक म्हणतात होय, शेतकरी संपावर जाणं हे भाजप सरकारचं अपयश आहे. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी पुन्हा एकदा हनुमंत पवार यांच्याकडे जाणार आहे. हनुमंत पवार, आपण चर्चा काय करतो आहोत की सरकारला हे निश्चित कळत नाही आहे की शेतकऱ्यांचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्यांना ॲड्रेस कसं करायचं आणि कधी करायचं. म्हणजे तुरीचा प्रश्न असेल, आधी एस्टिमेट राज्यातल्या अधिकाऱ्यांनी सरकारला दिलं होतं पण त्यांना ते जमलं नाही. तसंच नुकसान भरपाईचं असेल किंबहुना कर्जाचं पुनर्गठन असेल, तिथंही असाच फियास्को झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी सरकार 2 पावलं मागून चालत आहे आणि जिथं शेतकऱ्याचं नुकसान होतं त्यानंतर सरकारला जाग येते आहे. हे जे वारंवार होत आहे ना, त्यानं शेतकरी खचलेला आहे. मी सुरुवातीला बोंडे साहेबांनी केलेल्या आरोपाचं उत्तर देतो एका मिनिटामध्ये. त्यांनी असं सांगितलं की चर्चेत बोलताना आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत असं सांगितलं. आम्ही ते नाकारत नाही, आम्ही त्यांना मुद्दाम म्हणून सांगितलं. आम्हाला हा विषय चर्चेला हवाच होता, त्यामुळे त्यांचे आभार मानतो, त्यांनी आमचा पक्ष काढला. आम्ही खरंच रामदेव बाबा नाही, भाजपासाठी मतं मागायची आणि माझा भाजपाचा संबंध नाही असं सांगायला आम्ही रामदेव बाबा नाही. आणि आंदोलन करताना पोलीस पकडायला आले म्हणून पळून जाणाऱ्यापैकीही आम्ही नाही. आम्ही पोलिसाच्या हवाली झालो. कायद्यावर, इथल्या सुव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, लोकशाही प्रशासनावर विश्वास आहे. शेतकऱ्याचं पोरगं भारतीय जनता पक्षाचं प्रदेशाध्यक्ष होऊन जर शेतकऱ्यांना शिव्या देऊ शकतं तर एक शेतकऱ्याचं पोरगं काँग्रेसमध्ये जाऊन यांना जाब नाही विचारू शकत. हा अधिकार यांना मान्य नाही आणि आम्ही काँग्रेसचे आहोत ही ओळख आम्ही कधीही लपवून ठेवली नाही. आणि आता काँग्रेसमध्ये कोऱ्या पाट्यात पुढे आल्या पाहिजे. आज दिल्लीमध्ये सुद्धा यंग ब्रिगेडनं मोदी सरकारच्या 3 वर्षाच्या अपयशाचा लेखाजोखा वाचलेला आहे. आता काँग्रेस यंग ब्रिगेडच तुमच्यासारखी पुढे करते आहे, ज्यांची कोरी पार्टी आहे की ज्यांच्या मागे ससेमिरा कुठल्याही चौकशीचा लागणार नाही. पहिल्या दिवशी आम्ही जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये मी, हनुमंत पवार, मानस पगार, माझा मित्र शरद मधुकरराव पवार, सागर साळुंके, प्रवीण पवार असेल, अक्षय असेल, ही मयूर असेल, निखिल, ही सगळी मंडळी, अभय टाकसाळ असेल, ही कम्युनिस्ट पक्षामध्ये आहेत, राष्ट्रवादीमध्ये आहेत, NSY मध्ये आहेत, शेतकरी संघटनेतली पोरं आहेत, त्याचप्रमाणे काँग्रेसमधली सुद्धा पोरं आहेत. ज्यावेळेस पक्षाच्या व्यासपीठावर भांडायची वेळ येईल, पक्ष म्हणून यायची वेळ येईल, त्यावेळेस आम्ही भांडूच. पण एक शेतकरी म्हणून आमची सुरुवात आहे. आम्ही शेतकरी म्हणून भांडायला आलो होतो, पण तोही अधिकार तुम्हाला मान्य दिसत नाही. त्यामुळे मुद्दा
तुम्ही काय म्हणून जाता पक्ष म्हणून हा नाही, आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते नाही आहोत. भारतीय जनता पक्षासाठी निवडणुकीत मतं मागायची पुन्हा 4 वर्षे ठीक आहे प्रश्न शेतकऱ्याचा आहे. येस, तर आता कर्जमाफीहून आपली सुरुवात झाली होती. मी या सरकारचं किती सकारात्मक काम चालू आहे आणि मुख्यमंत्री किती अभ्यासू आहे याचं उदाहरण सांगतो. या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्याला सहकारी बँकाच्या माध्यमातून कर्ज मिळवून द्यायचं आणि जे शेतकरी कर्ज कक्षाच्या बाहेर आहेत त्यांना कर्ज मिळवून द्यायचं म्हणून अशा 46 लाख शेतकऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी या अतिशय हुशार असलेल्या मुख्यमंत्र्याच्या सरकारनं एप्रिल महिन्यामध्ये समिती गठीत केली. जून जुलैमध्ये आता शेतकऱ्याला पेरण्यासाठी पैसा हवाय, कर्ज हवाय आणि एप्रिलमध्ये सचिवाच्या अध्यक्षतेखाली यांनी समिती नेमलेली आहे. एप्रिल मधल्या समितीचं पुनर्रचना यांनी 13 मेला मागच्या 2 दिवसापूर्वी केली. आता मे महिन्यापासून जून जुलै महिन्यापर्यंत ही समिती अभ्यास करणार आणि 46 लाख शेतकऱ्यांना कर्जाच्या टप्प्यामध्ये कसं आणायचं याचा विचार करणार. इतक्या वेगानं हे सरकार यांचं काम करतं, इतक्या सकारात्मकरित्या हे सरकार काम करतं. शेतकऱ्यांनी ज्यावेळेस कर्जमाफी मागितली त्यावेळेस यांनी सांगितलं पायाभूत सुविधा आम्ही उभ्या करतोय. कुठल्या पायाभूत सुविधा उभ्या केल्या यांनी? कुठल्या द्राक्ष उत्पादकासाठी यांनी कोल्ड स्टोरेज उभा केलं. यांनी सांगितलं की आम्ही जलयुक्त शिवारचं काम करतोय. मी ज्या उस्मानाबाद जिल्ह्यातून आलो जिथं जलयुक्त शिवारच्या जाहिरातीचा खर्च जलयुक्त शिवारवर प्रत्यक्ष झालेल्या कामापेक्षा जास्त आहे. तर हे यांचं सरकार शेतकऱ्यांना कायद्यानं वागू देतं, शेतकऱ्यांना मोर्चा आंदोलन काढू देतं असं म्हणतात. ह्यांनी मंत्रालयाच्या बाहेर शेतकऱ्याला पोलिसाकरवी फोडून काढलं. ह्यांनी बच्चू कडूंना गुजरातच्या बाउंड्रीवर धरून गचारी ठीक आहे समजू शकतो. हनुमंत विद्याताई शेवटी तुमच्याकडे येतोय. हनुमंत शेवटी विद्याता मी तुमच्याकडे येतोय की प्रश्न तोच आहे. अभ्यासाला वेळ हवा आहे, मुख्यमंत्र्यांनाही हवा आहे आणि भाजप सरकारला हवा आहे. कर्जमाफीचा सुद्धा अजूनही अभ्यास सुरू आहे, त्यावरती आता वेगवेगळे फाटे फोडले जात आहेत. सरकारला इतका सल्ला दिला चालला आहे, सर्व स्तरातून पत्रकारही देत आहेत, तरी सुद्धा कर्जमाफीचा विषय हा GSTच्या अधिवेशनामध्ये घ्यायला सरकार तयार नाहीये. सरकार तयार नाही आहे. पहिल्यांदा मला हे सांगायचं आहे की ज्यांना शेतीच्या प्रश्नाची काही माहिती नाही आहे, ज्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न इतके साधे आहेत की त्याच्यावर अभ्यास करायची गरज नाहीये ना. शेतकऱ्याला जे शेतीला लागतं ते सगळं द्या ना. मग ते नाही आहे ना, मग त्यांच्याकडे नाहीये, त्यांनी कबूल करावं. आम्हाला आता अभ्यास कसला करताय कपाळाचा? अहो शेतकऱ्याला कर्जमुक्ती द्या, विजेची बिलं वाढलेली भरणं शक्य नाही ते द्या, शेतीला जे जे लागते ते सगळं द्या. आणि या मुलांचं मी खरोखर अभिनंदन करते. पण तुम्ही जे पहिल्यांदा म्हणाला की यांनी स्टंट केला, स्टंट नाही हा. मला या मुलांचं खूप कौतुक वाटलं की आज लोकशाही मार्गाने दानवे जे इतकं वाईट बोलले त्यांच्या घरावर जाऊन तातडीने त्यांना याचं हे करणं आवश्यक होतं आणि ते त्यांनी केलंय. मला मुंबईत पोहोचता येणं शक्य नाही, नाही तर मी पण यांच्या आंदोलनाला सपोर्ट द्यायला गेले असते, कारण हे आवश्यक आहे. लोकशाही मार्गामध्ये आमचा तो हक्क आहे आणि या मुलांनी तो केला. ते कुठल्या पक्षाचे काय त्याचा प्रश्न नाही आहे, पण दानवे जे त्यांनी बडबड केली त्याच्या विरोधात तीव्र आंदोलन होणं खूप जरुरी होतं आणि हे यांनी केलेलं आहे. दानवेंचं चुकलंच हे अख्खं महाराष्ट्र म्हणतोय. दानवेंचं चुकलंय. दानवेंनी स्वतः नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, नाही तर याचा भुर्दंड हा मुख्यमंत्र्यांना सोसावा लागणार आहे, स्पष्ट दिसतंय. जर का शेतकरी संपावर गेले, आंदोलन जर का पेटलं, तर मग दानवेंसकट मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्याची झळ बसणार आहे, सरकारलाही बसणार आहे. त्यामुळे दानवेंचं करायचं काय याचा निर्णय खुद्द मुख्यमंत्री भाजप श्रेष्ठींनी घ्यायचा आहे. कारण दानवेंचा विषय संपला असं जर का कोणाला वाटत असेल, ते स्वतः दानवेंना वाटत असेल, पण तसा संपलेला नाही. दानवे जे काही बोललेले आहेत, जी काही शिवी त्यांनी हासडलेली आहे, त्याचा प्रचंड रोष हा शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये दिसतोय आणि तोच कदाचित मानस आणि हनुमंतच्या रूपात दिसला. त्यामुळे ते तातडीनं बस पकडून, ST पकडून भोकरदनला गेले आणि तिथं ते उपोषणाला बसले. त्यांचं आंदोलन जरी चिरडलं गेलं असलं तरी सुद्धा ती धग कायम आहे, त्यांच्या बोलण्यातनं ती दिसते आहे. आणि हेच आहे परसेप्शनचा हा खेळ आहे. आता सरकारच्या हनुमंत कळलंय, हनुमंत जरा थांबा. आता हा परसेप्शनचा खेळ आहे. हे परसेप्शन असंच जर का वाढत गेलं तर सरकारला त्याचा भुर्दंड सोसावा लागेल हे स्पष्ट दिसतंय. आज आपण इथंच थांबतो आहोत. मी सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा आभार मानतोय. जाता जाता आपला प्रश्न बघूया. शेतकरी संपावर जाणं हे भाजप सरकारचं अपयश आहे का? 86% लोक म्हणतायत हो, शेतकरी संपावर जाणं हे भाजप सरकारचं अपयश आहे. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्रवर.
आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरू नगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह.